आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल. बाई मी आलोच. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात झाड. खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. टीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर कवायती, मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. होमवर्क चाचणीला कॉफी पुरवणारे पंटर, मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंग मंगल, बड्डे कोणाच्या कोणाची चंगल, ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे रे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी.
चिडवा चिडवी मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी. सगळ्यांना नमस्कार. सर तुम्हालाही नमस्कार. मार्च 1998च्या बॅचच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आज आपण इथं सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण ज्यांना आई वडिला समान आणि देवा समान मानलं ते सर्व शिक्षक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपण सर्वजण वेळात वेळ काढून इथं आलात त्याबद्दल आपलंही सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यावेळेची मजा त्यावेळेचा अनुभव किमान एक दिवसासाठी तरी आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत. आपल्याकडे वेळ अपुरा आहे त्यामुळे आपण इथं फक्त सरांचा सत्कार आपण तिकडे हॉटेलवरतीच घेणार आहोत. तर आज या ठिकाणी आज या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक एक मिनिट सर. स्वधर्मू हा तुला जरी का कठीण जाहला तरी हाची अनुष्ठिला भला देखी. स्वराज्य तोरण स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे
पडते पुढे मराठी, पाऊल पडते पुढे. स्वराज्य तोरण तळे गणपती कोपाचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. माय भवानी प्रसन्न झाली, सोन पाऊली घरात आली. आजच दसरा आज दिवाळी, आजच दसरा आज दिवाळी. सणा सणालो अंगणी घालू, कुंकुमाचे दरसडे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. पत्ती आम्ही विरवजाचे, बाळ मुठीला वज्राचे. वारस हो अभिमन्यूचे, वारस हो अभिमन्यूचे. दुधाईचे तेज प्रवाहे, नकातुनी सळसळे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. वै शस्त्र देशार्थ हाती धरावे, पिटावे फुलारणी वामरावे. तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावून ये. जय जय रघुवीर नमः. जय जय सह्याद्रीचे कडे
पहिल्यांदा. सर्वप्रथम आज आपण इयत्ता 10वी 1997-98च्या बॅचचा स्नेहमेळावा गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहिला आहात. त्यानिमित्त मी सर्वांना पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करतो. सगळे आले त्याबद्दल आपल्या 10वीच्या बॅचतर्फे किंवा सगळ्यांतर्फे सगळ्यांचं अभिनंदन. चौघांनी पण हात लावा. हा दे द्या की. सगळी उलगडायची नाही. असू दे. थांबा. एक मिनिट. थांबा जरा. बसते. अरे एकत्र घेणार. थांबा. वर्ग शिक्षक नांद्रे पाटील सर यांनी आपल्याला इतिहास भूगोल हा विषय इयत्ता 8वीला आपल्याला शिकवलेला होता. 9वीला साधारणतः बहुतेक 3 महिने तुम्ही होता तिथं इतिहास भूगोलला, जून जुलैला, जुलैपर्यंत. आणि सरांनी आपल्याला त्यावेळी सर म्हणजे आम्ही 8वीला त्यावेळेस झालो आणि सरांनी म्हणजे माझ्या मते 90-91 साली तुमचं तिथं अपॉइंटमेंट होती. म्हणजे ज्यावेळी शाळेला ग्रँट नव्हती तेव्हापासून होतं. आणि त्यानंतर मग शाळेचे बांधकामाचं असेल किंवा शाळेच्या इमारतीच्यासाठीचे काही देणग्या गोळा करणे इथून सरांनी खूप कष्ट शाळेसाठी घेतले. पण सरांचं एक स्वप्न राहिलं की मला त्या शाळेमध्ये 1 वर्ष तरी अध्यापन करता आलं असतं. नवीन शाळेमध्ये नवीन शाळेच्या इमारतीला सरांचं मला वाटतं स्लॅब आपल्या शाळेचा होता. आणि त्या दिवशी संध्याकाळी सरांना जेवण माझा बापूंच्या यात होतं आणि गोडशे सरांच्या पैसे लेटर आलेलं होतं त्याचं की सकाळी तर आता स्लॅब चालू आहे दिवसभर. मग सरांना सूचना सुद्धा दिली नाही का तर सर आता जायचं म्हटल्यावर शेवटी दुःख होणार आहे. संध्याकाळी जेवण वगैरे झालं. जेवण झाल्यावर मग सरांना गोडसे सरांनी बहुतेक बोलून सांगितलं की सर तुमचे बदलीचं लेटर आलेलं आहे. म्हणजे सरांना सुद्धा थोडंसं हे झालं की म्हणजे की आपण आता इथून बदली होणार आहे एवढं आपण कष्ट घेऊन इथं थांबलेलो होतो. मग असे आपले सर नांद्रे पाटील सर यांचं सांगावं तेवढं खूप आहे. फक्त आता त्यांच्या ह्याच्यात ते सांगतील त्यांच्या प्रस्थानात. तर सर तुम्ही म्हणजे काय आमचे एक वर्ग शिक्षक आम्हाला ज्ञान दिलं आणि आम्हाला जे घडवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. तसेच आपले 9वीचे वर्ग शिक्षक VM पाटील सर. पाटील सरांचं मराठी हिंदी काय विषय आपल्याला सगळ्याला माहितीच आहेत. सरांनी शिकवलेले धडे अजून काय कायच्या पाठ आहेत. सर तुम्ही शिकवलेले धडे लाल चिकन आमच्या अजून देण्यात आहे. घेताय काय शिकवतो ती आपल्या मनात. हो सर त्यावेळी म्हटले पण ते अजून आमच्या ते लक्षात आहे. पुन्हा स्मशानातील सोने म्हणजे असे काय तुम्ही जे शिकवलेले आहेत का नाही सर म्हणजे अजून सुद्धा आम्हाला ते मला ते टॅमॅटोचा तो होता हा सर म्हणजे विनोदी याच्यातून इतके शिकवत होते छान की ते आम्हाला अजूनही ते राहत आहे. ते झांज पदक असेल आपलं रयत मला वाटते कर्मवीर पारितोषिकला आपण सातारला गेलो तर कोण कोण मुलं ते होते आपल्यातल्या मुली झांज पदक घेऊन. नाही सगळ्या आपण ट्रक भरून गेलेलो होतो. आणि हो आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला त्या वर्षी रयत पारितोषिक मिळालं होतं कर्मवीर पारितोषिक. आणि तो सातारमधनं मिरवणुकीचा होता. आम्ही पण होतो त्या ट्रकमध्ये. आपलं कुठं गाडा घे रोल घे कुठं काय कर म्हणजे आनंद. एक दुसरं एक थोडंसं असं सांगतो की आपल्या 8वीला आलो तर आपल्याला होतं नंदादीप विद्यालय दोंडेवाडी. आणि मला वाटतं शाळेचं वास्तू
10वीला होतो आपण. हां, आणि वास्तूचा कार्यक्रम गोडसे सरांचा रिटायरमेंट नामकरण हा आनंदराव पाटलांचा. आणि इयत्ता 10वीची सर पहिली पेज आमची अशी आहे की आमच्या पाठीमागे या विद्यालयाचं विद्यार्थी आहे आणि शाळेनं खूप आम्हाला म्हणजे काय म्हणतो मोठं केलेलं आहे. शाळेमुळं आपण खूप कोण कुठं चांगले उद्योग आहे, कोण सर्व्हिसला आहे, चांगल्या ठिकाणी आहेत, कोण शासकीय सेवेत आहेत, कोण व्यवसाय आहेत, कोण शेतकरी आहेत. माझं शिक्षण BA झालेलं आहे आणि मी 12वी झाल्यानंतरच फोटोग्राफी व्यवसाय चालू केला. फोटोग्राफी दोंडेवाडीतच करतो आणि शेती. माझं लग्न झालं 2008ला. एक मुलगा एक मुलगी आहे मला. मुलगी 9वीला आहे, मुलगा 5वीला आहे. सांगायचं 9वीला माझी मुलगी आनंदराव पाटील विद्यालयातच आहे. 9वीला आहे आता. आणि ती आता 8वीला कोणती परीक्षा दिली NMMS मध्ये. मध्ये 116 मार्क केला. विद्यालयात दुसरी आलेली आहे. आणि मुलगा माझा आटकेला आहे, त्याला RTA मधनं ॲडमिशन आटकेला मिळालेलं आहे. आदेश झाले. नमस्ते सर्वांना. माझं नाव प्रशांत आनंदा गंगवणे. मला 2 मुलं, एक मुलगी एक मुलगा. माझी मुलगी 6वीला आहे, मुलगा 3रीला आहे. दोघंही इंग्लिश मिडियम आहेत. राहायला मी बदलापूरला आहे आणि मुंबई पोलीस म्हणून जॉब करतो. आपण चालू झालो आणि स्वातंत्र्य सैनिक आनंदराव पाटील विद्यालयापर्यंत आपण शिक्षण घेतलं. शेवटची बॅच आपली आपण 10वीला पासआउट झालो. सांगण्यासारखं एकच आहे, पाटील सरांचे मराठी चुकलेले 5 शब्द परत लिहायचे खाली सरांनी. ती एक गोष्ट आहे त्याच्यामुळे आम्ही चुकलो नाही आत्तापर्यंत. इंग्लिशसुद्धा असं झालं चव्हाण सरांचं अर्धा पॅरेग्राफ घ्यायचं, 2 पॅरेग्राफ घ्यायचे, 3 पॅरेग्राफ घ्यायचे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर नांगरे पाटील सरांचं भूगोल, इतिहास आणि भूगोल, अक्षरवृत्त आणि रेखावृत्त आणि ती पृथ्वी ती असायची. त्याच्यामुळं ते एक आठवणीत राहिलं. कारण का मुलींचं झाड पथक आपण सातारला घेऊन गेलो आणि त्याचं बक्षीस आपल्याला मिळालं तिथं. त्याचं श्रेय नांगरे पाटील सर आणि कुंभार सरांना जातं. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या. धन्यवाद. शंकर रघुनाथ गडाळे. ॲग्री डिप्लोमा झाला. ॲग्री डिप्लोमा नंतर शेती करतोय. 2 मुलं आहेत, ती एक FYला एक SYला आहे. धन्यवाद. माझा टेम्पो धंदा आहे, व्यवसाय. मला 2 मुलं, एक मुलगी एक मुलगा. मुलगी 6वीला आहे, मुलगा 2रीला आहे. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. माझं नाव संदीप रघुनाथ काकडे. मी आता गावातच आहे दोंडेवाडीत. शेती प्लस माझा पोल्ट्री व्यवसाय आहे. मला 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विशाल जालेंद्र भोसले. मी सध्या ग्रामसेवक म्हणून पंचायत समिती पाटण आणि सरांच्याच गावामध्ये VM पाटील साहेब सरांच्या महिंद सळवी आणि पाळशी अशी 3 गावं माझ्याकडे आहे. ती 10वी नंतर ॲग्री डिप्लोमा मी केला. सिनियर शंकर गडाळे होते मला. त्यांचे नंतर मी त्यांच्या बॅचला तिथं गेलो. फलटणला आम्ही दोघांनी एकत्र कोर्स केला आणि तिथनं योगायोगाला असं झाला की माझा 2001लाच त्यावेळेस समाज कल्याणकडून ऑर्डर निघत होत्या. त्यावेळेस त्यावेळेस माझा नंबर तिथं लागला. नंतर स्टे आल्यामुळं जरा 6 वर्ष त्यामध्ये गेले. तोपर्यंत मार्केटिंग करत होतो मी. रत्नागिरी माझ्याकडे होतं. रत्नागिरी सिंधुदुर्ग 2 जिल्हे माझ्याकडे होतं. कृषी सहाय्यक म्हणून मी तिकडं कृषी अधिकारी म्हणून काम केलं. त्याच्यानंतर परत 2006ला आपल्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये ऑर्डर माझी निघाली आणि तिथलं परत काम चालू केलं. आज मला जी 2 मुलं आहेत, ती मुलगी 11वीला आहे, मुलगा 9वीला आहे आणि दोन्ही मुलं आपली हायस्कूलमध्ये शिकलेली आहे ती आणि व्यवस्थित चालू आहे. धन्यवाद. काकडे. मी 10वी नंतर ITI केला. ITI करून एक 4-5 वर्ष आम्ही पुण्यामध्ये जॉब केला. आनंद काकडे असं संदीप काकडे आम्ही एकत्रच होतो पुण्यात. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा 5वीला, एक मुलगी 3रीला आहे. धन्यवाद.
आता शेती करतो. माझं नाव पोपट गंगावणे. मी रोटरी शिक्षण संस्थेत लॅब असिस्टंट म्हणून जॉबला आहे. मला एक मुलगी आहे, 9वीला आहे आता. धन्यवाद. लग्न माझं 2008 साली झालं. मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. मुलगी आत्ता 10वीला पास झाली, 73% मार्क पडले. आता ती महिला सायन्सला आहे. 2 नंबरची 8वीला आहे, मुलगा 6वीला आहे. रघुनाथ टोळकर. मी आता सध्या पुण्याला राहतो. मी छोटासा व्यवसाय करतो. मला 2 मुलं आहेत. एक 12वी, मुलगी मोठी 12वी करून आता नर्सिंग करून जॉबला आहे जी. मुलगा 12वीला आहे. नमस्कार, माझं नाव अजित मोहन गलांडे. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट आहे. मी सध्या इथं कराडला जॉब करतो. मला 2 मुलं आहेत. माझा मुलगा 10वीला आहे, मुलगी सिनियर KGला आहे. 2 शब्द मी पण व्यक्त होणार आहे. आज आम्ही जे सर्वजण आहे ते सर्व सर तुमच्या संस्कारात घडल्यामुळं आम्ही इथं आहे. आमच्यातला एका दुसरा शेती करू दे, पैसे कमी जास्त करू दे, पण संस्कारात कुणीही मागं पडलेलं नाही. आणि संस्कारातच आम्ही घडलोय. घडवल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. हॉल आपला हॉल आहे का नाही आपल्या दुकानाचा? मी पुण्याला सर्व्हिसला असतो सिमेंट्समध्ये. तिथेच आहे बघा. मी आता सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, डेटा सायन्स म्हणून काम करतो. ओके, पाठव, मी लावतो फोन त्याला. पुण्याला सर्व्हिसला आहे. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे सिमेंट्समध्ये आणि डेटा सायन्समध्ये काम करतो. मला 2 मुली आहेत. माझ्या थोरली मुलगी 6वीला आहे आणि छोटा मुलगा 5 वर्षाचा आहे. माझी वाईफ पण कमिन्समध्ये सर्व्हिसला आहे. आता मला वाटतं मी थोडं बोलतो सरांच्याबद्दल. तर मला शाळेची आठवण कधी जास्त येते. आता तरी संध्याकाळी म्हणजे मुलांच्या शाळेत जायला लागतं आणि आता ते इंग्लिश मिडियमला वगैरे असले तरी पण ज्या वेळेला थोडंफार त्यांना शिकवायला घेतो त्यावेळेला मग मला आठवतं की आपल्याला कसा ग्रहपाठ देतो. आत्ताची जी शिक्षण पद्धत आहे आपली आणि 25 वर्षापूर्वीची खूप फरक आहे. म्हणजे एवढा फरक आहे की थोडं काय झालं तरी कधीतरी म्हणजे शाळेतून फोन येतो, पण त्यांना मारणं हा कधी प्रकार नाही. किंवा शिक्षकच भीत असतात मुलांना कसं मारायचं, आईवडील लगेच हे करतात. आणि मग मी त्यांना सांगतो की आमच्या वेळेला मारत नव्हते. आमच्या वेळेला जर वर्गात बोलवायचं आम्हीच आईवडिलांना कधी बोलवत नव्हतो. किती मारायचं तेवढं घरात मार खावते, शाळेत मार खावते, पण वडील घरी नाही आले पाहिजेत आणि हे लक्षात राहत होतं. आणि त्याच्याबरोबर बरेच पद्धत बदलले शिक्षणाचे सगळे. आता तुम्ही पण त्या क्षेत्रात आहेत, माहीत आहे जास्त, पण मला अजूनही वाटतं की जे पूर्वीचं शिक्षक आणि मुलाच्यातलं नातं होतं ते पण राहिलं नाही त्या पद्धतीनं. आणि तो जो शिकवणं किंवा जिव्हाळा होता. काकडे, मी सध्या पुण्याला असते. माझी मुलगी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 3ऱ्या वर्षाला आहे आणि मुलगा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग 2ऱ्या वर्षाला आहे. धन्यवाद. तुम्ही पुढे शिक्षण किती घेतलं? जयश्री रामचंद्र पाटील, तिकडे जयश्री तानाजी सावंत. मला ओंडोशी. हां, 3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा TYला आहे, मुलगी असते. मी सुरेखा दादा ताटे. माझं आत्ता सध्याचं नाव सौ सुरेखा हनुमंत दोरगे. मला दिलेलं गाव गोंदवलेकर महाराज मान तालुक्यामध्ये. मी असते कामोट्याला, पनवेल कामोटा. माझी 2 मुले, 1 मुलगी 1 मुलगा. मुलीचं लग्न झालंय, घारवाडीत दिले. मुलगा 1 वर्ष झाले HDFC मध्ये जॉब करतोय. नमस्ते सर्वांना. माझं माहेरचं नाव वैशाली दाजी गडाळे आणि सासरचं नाव वैशाली रामचंद्र तांदळे. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आणि मी आता सध्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. मुलगी माझी BSc नर्सिंगला आहे, ते कृष्णा चॅरिटेबलला आहे. तिचं आता सध्या 3रं वर्ष चालू आहे आणि मुलगा 12वीला आहे. माझं गाव 32 शिराळा शेजारी रेडगाव. सर्वांनी या 32 शिराळा नागपंचमीला आल्यानंतर एकदा. आणि नंतर 2016ला मी माझ्या अंगणवाडीला ISO मानांकन प्राप्त झालं.
ज्या मला थोडक्यात बोलायचं आहे. ज्यावेळेस आपण 8वीला आलो त्यावेळेस म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आपला वर्ग आपल्या बॅचला एक खोडकर बॅच म्हणून ओळखलं जात होतं. आणि 8वीला आल्यानंतर एक 10-15 म्हणजे आपले वर्ग शिक्षक नांद्रे पाटील सर त्यांनी 10-15 दिवस आपल्याला म्हणजे निरीक्षण केलं, ऑब्झर्व केलं आपण कसे बोलतो काय करतो. आणि आपण म्हणजे एकमेकांना कधी नाव चांगली घेतलीच नाही. आपण काय नाही सुरके, आशे, पैसे, वर्षा, आढ्या, धैर्या हे असेच नाव घेत होतो. मग सरांनी एक दिवस ठरवलं चला आपण पण याच नावाने हात मारायचं. मग ते आले सर आणि हाजरी घ्यायला सुरुवात केली. खाली मान घालून फक्त असं करायचे आजा असे आणि अशी वरती बघायचे पैसे. मग आम्ही प्रत्येक जण एकमेकाकडे बघून हसायला लागलो. म्हणलं आता आपलं कुठं तरी चुकलंय. मग खरं तेव्हापासून आम्ही एकमेकांची नावं चांगली घ्यायला सुरुवात केली. आणि आज शिकवलेलं उद्या ते सर म्हणजे वर्गात आल्या म्हणजे आज काय आपण शिकवलं ते घ्यायचे थोडक्यात उत्तर. मग ओळीनं उभा करायचे. तिला येत नाही तू बारा, तिला येत नाही तू बारा. मग काय मग 6 नंबरच्याला आले की चला नाक धरून कामपाड लावायचे. मी तर तयारच असायचे. त्याचप्रमाणे माझे शिक्षण झाले आहे. मला 2 मुली आहेत. एक 3रीला एक 2रीला आहे. आणि मला तुळसंमध्ये दिले. मी मुंबईला राहते. माझे नाव उषा भगवान काकडे. माहेरचं नाव सासरचं नाव उषा तानाजी यमगर. माझे शिक्षण 12वी नंतर ॲग्री डिप्लोमा झालेला आहे. 2 मुले आहेत मला. मोठी मुलगी BSc नर्सिंगला 3rd इयरला आहे. छोटी मुलगी 9वीला आहे. धन्यवाद. नाव आशाताई तुकाराम काकडे. माहेरचं सासरचं नाव आहे आशाताई युवराज काळे. गेलूरमध्ये माझं शिक्षण MA आहे. पण मी काही सध्या आता जॉब करत नाही. मला शेतीची प्रचंड आवड आहे. शेतीमध्ये नवीन आधुनिक डेव्हलप करायचं. मला 2 मुलं आहेत. माझा मुलगा 6वीला आहे राजाबापू मिलिटरी स्कूल इस्लामपूरला. मुलगी 3रीमध्ये आहे. आज खूप छान वाटतंय सर तुम्ही जे संस्कार आम्हाला दिले सर्वांनी एवढे संस्कार दिले त्या संस्काराच्या जोरावरतीच आज आम्ही आमचं सासर माहेर एक वट एकत्र करून ठेवलेलं आहे. ते संस्कार आम्हाला आयुष्यभर जपणूक करू. त्या संस्काराचे आम्ही चांगले तऱ्हेने एवढेच बोलून मी माझी शब्द संपवते. हॅलो, मी वंदना रघुनाथ काकडे. सासरचं नाव वंदना संजय कांबरे कारंदवाडे. मला 2 मुलं आणि 2 मुली. काकडे माहेरचे. सासरचे मंगल दीपक अनुसे गाव बाऊची. माझं 11वी नंतर लग्न झालं. त्यानंतर पुढं काही मी शिकलीच नाही. मुलगी माझी आता इंजिनियर झाले इलेक्ट्रॉनिक इंजिनियर. मुलगा मेकॅनिकल इंजिनियर शिकतो. माझे नाव सावित्रा तुकाराम काकडे. सासरचे नाव सौ सावित्रा नेताजी वगैरे. माझं 12वी झाले. मला एकच मुलगा आहे. तो आता 12वी नंतर BBAला ॲडमिशन घेतली. आमचा फिशचा व्यवसाय आहे मुंबईला. मच्छी मार्केट. हां स्वतःची कंपनी आहे. आमचा मोठा व्यवसाय आहे. शामराव कदम. सासरचं माधवी सकाराम पाटील. मला सागावमध्ये दिले. आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे. मोठा मुलगा MBA करतोय. मुलगी B फार्मसीला आहे. आणि मी पण एक लग्न झाल्यानंतर एक 4-5 वर्ष घरी होते. 4-5 वर्षानंतर BA कंप्लीट केलं. तिथून पुढं ANM केलं, GNM केलं. आणि सागावमध्येच नर्सिंग कॉलेज आहे तिथं आता मी जॉबसाठी आहे. आणि मला आता एवढ्या वर्षानंतर भेटून सगळ्यांना खूप छान वाटलं. धन्यवाद. श्री अशोक चाळके. मला 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा लास्ट इयरला आहे मुंबईला. आणि मला 2 मुले आहेत. एक मुलगा हॉटेल मॅनेजमेंट लास्ट इयरला आहे. मुलगी सेकंड इयरला कृष्णेला आहे नर्सिंग.
पाटील सासरचे वैशाली सुरेश शेवाळ मोठा मुलगा इंजिनियर आहे सर्व्हिस छोटा माझं नाव विजया विष्णू शेडगे आणि विजया रामचंद्र पवार मला ओणमध्ये दिले. माझी 2 मुलं आहेत. एक मुलगी पुण्याला कामाला आहे कमिस कंपनीत, दुसरा मुलगा कोल्हापूरला कॉलेजला आहे. आता यांच्यानंतर माझा नंबर आला त्यामुळे माझं ते कंटिन्यू झालं थोडं. मी सध्या आमच्या गावच्या सहकारी संस्थेचा दूध संस्थेचा चेअरमन आहे. गेले 18 वर्ष झालं मी दूध व्यवसायात आहे. मला 2 मुलं आहेत. मुलगा 6वीला आहे आणि मुलगी 4थीला आहे. आता 1-2 मिनटं मी बोलतो जरा. सर्वांना भेटून खूप आनंद झाला. आता बऱ्याच चर्चा झाल्या, बरेच शिक्षकांच्या वरती सुद्धा माहिती सगळ्यांनी सांगितली. पण काही 2 मिनिटात मी माझं मनोगत व्यक्त करतो. आता पहिल्यांदा नांद्रे पाटील सर सिनियर असल्यामुळे पहिल्यांदा मी त्यांच्याबद्दल बोलतो. 8वीचे आपले वर्ग शिक्षक, त्यांचा माझा परिचय अशा पद्धतीनं झाला की झांज पथक आमच्या मंडळाचं असल्यामुळं सरांना त्याची माहिती मिळाली आणि सर अचानक 4 वाजता आले. मला त्यांनी बाहेर बोलवून घेतलं 8वीला असताना सुरुवातीला. आणि सर मला म्हटले दुपारी कुठं फिरत होतास? म्हटलं नाही कुठं, तुझी म्हटली तक्रार आली. आता त्यावेळीची परिस्थिती वयही असल्यामुळे आई शपथ म्हटलं मी कुठं नव्हतं गेलो. सर जरा हसले, त्यांना पण ते जरा हे वाटलं. सर म्हणले तो विषय जाऊ दे, तू झांज पथक खेळतोस असं मला समजलं. तर म्हटलं हो. तर म्हटलं आपण शिकवायचं का? मग त्यानंतर मला वाटते मुलींचं आपण 8वीला शिवबापूंच्या घराच्या पाठीमागं ते चालू केलं. त्याचबरोबर आम्ही येळगाव हायस्कूलला सुद्धा झांज पथक शिकवण्यासाठी गेलो होतो. तो दिवस मला अजूनही आठवतोय. त्या दिवशी 10वीचा निकाल होता आणि पहिल्यांदा आपल्या शाळेचा 100% निकाल लागला होता. आणि त्यावेळेस फोन नसल्यामुळं आम्हाला काही समजलं नाही. दोंडेवाडी फाट्यावरती आम्ही उतरल्यानंतर सरांना ती बातमी कळली. आम्ही एवढं पळत होतो पण सर आम्हाला ऐकलं नाही चालायला. त्यांना एवढा आनंद झाला, कधी एकदा मी शाळेत पोचतोय असं त्यांना झालं होतं. त्यानंतरचा दुसरा एक प्रसंग मी सांगतो की पूर्ण वर्षामध्ये सरांनी फक्त एकदाच आम्हाला विचारलं की मी बसून शिकवलं तर चालेल का? दिवसभर मला कंटाळा आला आहे. नाहीतर पूर्ण वर्ष म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांनी उभं राहूनच टीचिंग केलं. हा एक त्यांचा चांगला गुण आम्हाला भावला. त्यानंतरचा खऱ्या अर्थानं या झांज पथकाचा पाया म्हणजे जी झांज पथक आपलं सातारला गाजलं त्याचा पाया खऱ्या अर्थानं नांद्रे पाटील सरांनी रचला. अभंग आहेत बघा ज्ञानदीप पाटील सर. पाटील सरांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. अगदी फणसासारखा, छडी घेतली की अगदी सुरुवात घड्याळ काढून, मात्र प्रेमही तेवढेच, विनोदीही तेवढेच. त्यांच्यासारखा विनोदी माणूस आपल्या शाळेत आपण आजपर्यंत बघितलं नाही. एखाद्याला झाडावर जर चढवायचं म्हटलं तर ते पाटील सरांनी चढवून झालं. मात्र भरदार मिशनच्या ह्याच्यामुळं सर तुमची एक ओळख आमच्या गावात तुमच्या मिशनच्यामुळं आहे. त्यानंतर नंबर येतो चव्हाण सरांचा. आता सर म्हणणार माझी ओळख कशामुळे आहे? तुमची ओळख आहे कारण तुम्ही प्रत्येकाला घड्या म्हणूनच बोलवायचं. त्यामुळं त्या नावानंच तुमचं नाव आम्ही पाडलंय, म्हणजे नामकरणच झालं. त्यानंतर चव्हाण सरांची दहशत एवढी होती, चव्हाण सर जर आले वर्गावरती, समजा दंगा चालू आहे, जर चव्हाण सर आले आणि मी एक 5 मिनिटात येतो आणि शब्द विचारणार आहे असं जर म्हटलं तर स्मशान शांतता. अगदी भारत पाकिस्तान युद्धच चालण्यागत शांतता एकदम. म्हणजे एवढी दहशत त्या शब्दात होती. कारण शब्द कुणाला आलेच नाही. ठराविक 1-2-4 विद्यार्थी जर सोडले, सरांचं फास्ट फ्युचर टेन्स आणि फ्युचर फास्ट टेन्स काय चाललं मला कळलं बी नाही आणि आज पण काय कळत नाही. त्यानंतर शेवटी नंबर येतोय कुंभार सरांचा. खरं तर कुंभार सर यांच्याकडे बघितल्यानंतर मला असं वाटते की कुंभार सरांच्याकडे बघूनच CCTVचा शोध लागला असेल. कारण तिरकी नजर. आज आम्ही आता आपल्या हायस्कूलमध्ये पालक या नात्यानं जातो. सरांच्या वरती मी बऱ्याच वेळा बांधलो आहे की आम्हाला CCTV पाहिजेत. अनेक तक्रारी मी बघितलेत. आम्ही सरांना बरंच जापले सुद्धा, पण त्यांनी पण ग्राउंडवरती वगैरे आमचं म्हणत होतं की अगदी टीचिंगच्या वेळेस वर्गात सुद्धा ते कॅमेरे असावे, पण ते काही लावलेलं नाही. पण त्यावेळेस CCTVची आपल्याला अजिबात गरज नव्हती कारण एवढी करडी नजर. मी तुम्हाला आता एक प्रसंग शेवटी सांगतो आणि थांबतो. आपण 10वीला असताना अशी परिस्थिती झाली की आपल्यातले एक दोन विद्यार्थी 9वीच्या खिडकीमध्ये जायचे आणि तिथून त्यांचं काहीतरी चाललेलं असायचं. त्याच्यामध्ये आता एक धैर्यशील होता, तो गेला म्हणून मी त्याचं सांगत नाही. त्याच्यामध्ये दुसरा एक जण आहे. आता आज तो पोलीस असला म्हणून काय झालं, पण त्यावेळेस होता तो. मग ते आणि एक दिवस असा प्रसंग आला की त्यांच्याबरोबर ओघानं मी गेलो. मला माहिती नव्हतं काय त्यांचा विषय.
गेलो आणि मी तिथं थांबतोय तो पण ते गायब. आणि मला असं काय झालं, मागं बघितलं, मला जरा डाऊट आला. मी पाठीमागे बघितलं तर सरांचा एकच डोळा मला दिसला भिंतीच्या आडाला. आता म्हणलं आपण सापडलोय. आता काय निवांतच मी गेलो. 1-2 मिनिटात सर बाथरूम्सनं आले आणि नंतर वर्गावरती आले. पण आता सरांना पण एक विश्वास होता, हा विद्यार्थी काय उच्चातीतला नाही, म्हणून सरांनी काय केलं, नामोल्लेख टाळला. आणि सरांनी सांगितलं, मी बरेच दिवस झालं बघतोय बरेच विद्यार्थी त्या 9वीच्या खिडकीत जात आहेत, थांबतायत बराच वेळ, काहीतरी त्यांचं चाललंय. पण मी आज पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतोय. पण सर मी अभिमानानं सांगतो, त्या दिवशी जो विश्वास दाखवला, आज अखेर तो विश्वास जपलाय, याचा मला अभिमान आहे. त्यानंतर आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात वेळात वेळ काढून, कारण आज सरांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं. जीवनामधली सगळ्यात पहिली नोकरीची शाखा दोंडेवाडी. माझ्या जीवनाची सुरुवात नोकरीची इथून झालेली आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये मी हे गाव कधीही विसरणार नाही. आणि त्यातल्या त्यात आपण सगळेजण एवढे नशिबान आहोत की रयत शिक्षण संस्थेसारखी संस्थेची शाळा तुमच्या गावाला मिळाली. कारण तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं सांगतो की संस्कार तुम्ही जे जपलेत ते रयतच्या शिक्षकांच्यामुळे जपलेत, हे लक्षात घ्या. रयत म्हटलं की तिथं संस्कार आले आणि ते तुमचं भरपूर. आता मी येताना बघितलं तर मला वाटतं शाळेच्या समोर एक मंदिर आता ह्याचं आहे, कुठलं स्वामी समर्थ आहे, आत गावात देवळं बिरोबाचं देवळ होत आहे, हे आहे. पण सगळ्यात ज्ञानाचं मंदिर तुम्ही जपा. आज फार मोठी त्याची गरज आहे. तुम्हीच आता सांगताय माझा मुलगा कॉन्व्हेंटला आहे, याला आहे, त्याचा आहे, पण शिक्षकांच्या विषयी आदर नाही. पण तुम्ही जो आदर जपलाय, हा का जपला, तर तसे संस्कार तुमच्यावर झाले आणि तशा पद्धतीची शिक्षण संस्था तुमच्या गावात आहेत. ते ज्ञानाचं मंदिर मोठं करण्याचं काम तुमचं आहे. स्वागतम आणि सुस्वागतम सांगताना आनंद वाटतो की आज सन 97-98ची बॅच SSC स्वातंत्र्य सैनिक आनंदराव पाटील विद्यालय धोंडेवाडी, हा तुम्ही जो चांगला उपक्रम आज घडवून आणलेला आहे आणि खरोखर त्याबद्दल तुमचं सरचे स्वागत आणि सरचे स्वागत. खरोखर अशा पद्धतीनं अनेक उपक्रम झाले. मला वाटते 7वा तो 8वा हा आजचा प्रयोग असेल. आम्हाला अनेक विद्यार्थी भेटले, जुन्या स्मृती जागृत झाल्या आणि खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद वाटला. प्रत्येक बॅचमध्ये जी जी काही मुलं होती ती पुन्हा समोर आली, त्यांचे चेहरे आठवले, लहानपणी कोण किती खोड्या खेळत होतं तेही आठवलं, आमचा अजित कसा होता तेही आज आठवते लहानपणचा. आमचा शंकर सहल निघाली तरी मरीमीच्या देवळात झोपला होता आणि मग गाडीत बसताना आम्ही सगळे म्हटलो, अरे शंकर कुठं आहे, तर त्याचे मित्र म्हणाले, सर तो अजून उठलेलाच नाही. मग ST आम्ही थांबवली. शंकर पुन्हा घरातनं जाऊन पाठदिशी कपडे बदलून आला. बरोबर आहे ना शंकर? तर हे सगळं चित्र आजही आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. कोण किती मुली कशा वागत होत्या, लहानपणी कोण कसं होतं, हे खऱ्या अर्थानं आज आठवलं. तशा सगळ्यांच्या खोडी आम्हाला माहीत आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही. पण मुख्य घटना तुम्हाला सांगितलं. तर खरोखर धोंडेवाडीबद्दल काय सांगायचं, धोंडेवाडीबद्दल मला खूप प्रेम आहे. सगळ्यापेक्षा मी धोंडेवाडीला जास्त प्रमाणात येत असतो. याचं कारण माझी बहीण पाचवड फाट्याला आहे आणि मग तिथं माझं येणं झालं की मला 4-5 जण भेटतात रस्त्याला, सर कुठं चाललाय, चला तिकडं. आता अशा वेळी मी मग त्यांच्या गाडीवरून मला ते आणतात आणि सुखदुःखाच्या प्रसंगी आम्ही तर धोंडेवाडीला असतोच. आमचं ते जसं गाव आमचं आहे तसं हे दुसरं गाव. मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे माझे सर्व शिक्षक सहकारी यांचं स्वागत करतो आणि तुम्ही हा जो स्नेहमेळावा आयोजित केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. हा गेट टुगेदर देण्याचा उद्देश हा आपण लक्षात घेतला पाहिजे की आपण जुन्या आठवणींना उजाळ देतो.
या जुन्या आठवणी उजाळा देत असतानाच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आपण शाळेत असताना आपले मित्र कोण होते, आपण कुठे बसत होतो, आपण कशी भांडणं करत होतो, आपल्याला जास्त आवडणारे शिक्षक कोण होते, आपल्याला मारणारे शिक्षक जास्त कोण होते, या गोष्टींचा आपल्याला उजाळा होत असतो. आता गेट टुगेदर तुम्ही घेतल्यामुळं आम्ही जरी एकमेकांना भेटायचं म्हटलं तरी आम्हाला जमलं नसतं, परंतु हा तुम्ही योगायोग आणून दिला. तुमच्यामुळं आता पाटील सर म्हणा, आता आम्ही 4-5-6 गेट टुगेदरला भेटलो आहे, कुंभार सर, पाटील सर, पण पाटील सर, आपले नांदरे पाटील सर हे 28 वर्षानंतर हे तुम्ही योगायोग घडून आणल्यामुळं आमच्या भेटी झाल्या. ठरवूनसुद्धा असा योगायोग येत नाही. पाटील सरांनी आपल्या शाळेची पहिली अवस्था सांगितलेलीच आहे की काही वर्ग माधवबापू दाखले त्यांच्या तिथं भरत होते, काही समाज मंदिरात भरत होते, तर काही शेडगे बापूंच्या माडीवर घरात भरत होते. तर अशी ही प्रतिकूल परिस्थिती आहे. आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही अध्ययनाचं काम करत होता, आम्ही अध्यापनाचं काम करत होतो. आणि आत्ता जिथं आपली सुसज्ज इमारत उभी आहे त्या जागेची अवस्था काय होती तुम्हाला माहिती की आम्ही सर्वांनी केलेलं आहे. आणि तिथं आता ही भव्य इमारत उभी राहिली. आता ही इमारत उभी राहिली म्हणजे मनाने राहिली नाही. ते आम्ही त्यावेळेस असताना शाळा 11 ते 5 करायचोच, पण 5 वाजल्यानंतर आम्ही सर्वजण आपले गोडसे सर मुख्याध्यापक आणि त्यांच्या अगोदर आपल्या पाटील सरांच्या नावाचे जे आर पाटील सर होते ते की आम्ही 5 ते माझे सहकारी बंधू आणि पहिल्यांदाच पाटील सरांची आज गाठ पडली की त्यांचा पाया मला कळाला आणि ती माझ्या तर सहकारीच म्हटलं पाहिजे असे पाटील सर आणि माझ्या विद्यार्थी बाळांनो. आता बाळ का म्हणतो तर 26 वर्षापूर्वी तुम्ही बाळच होता आणि तेच माझ्या पुढं आज तुम्ही ग्राउंडवर दाखवलं की सर अजून एकदा आम्हाला शिट्टी मारा. शिट्टी शोधून काढली. ते एक मॅडम होते, त्या म्हटलं कशाला पाहिजे शिट्टी, म्हटलं 2 मिनटं. शिट्टी घेतली, आनंद वाटला, समाधान वाटलं. आता जेवायची वेळ झाल्या, परंतु मला वाटते तुमच्या सगळ्यांना एकमेकाला भेटून पोट भरलेली. भूकाकडे तुमचं लक्ष लागणार नाही, माझं भाषण झालं की लागणार आहे, तोपर्यंत तयार होईल. तर मी 1 जुलै 96ला या दोंडेवाडी शाखेत हजर झालो. रयत शिक्षण संस्थेत सर्व्हिसला लागलो हे मी मोठं भाग्य समजतो. आणि त्याच्यापेक्षाही मोठं भाग्य म्हणजे मला दोंडेवाडीसारखी शाखा मिळाली आणि मला काम करण्याची संधी मिळाली. आता दोंडेवाडीमध्ये आल्यानंतर सगळी परिस्थिती बघितली. सरांचं वेळापत्रक होतं, ते सांगितलं ह्याच वेळापत्रकात बसा. ते विषय बघितल्यानंतर मला जरा विचित्र वाटलं, कारण मोठ्या शाखेवर आलो होतो. ह्यांना माहिती आहे मोठी शाखा कुठं पळसप्याला होती. तिथं एकच विषय 2-3 तुकड्यांना शिकवलं की संपलं. पण इथं सगळे विषय, विज्ञान होतं, चित्रकला होती, समाजसेवा होती, शारीरिक शिक्षण होतं, समाजशास्त्र होतं. आता काय राहिलं होतं ते बी सगळं माझ्याकडे होतं आणि ते मला पडता आलं, करता आलं. आता या ठिकाणी वेळापत्रकामध्ये आलेला विषय म्हणजे शारीरिक शिक्षण. कशाचा पत्ता नव्हता, म्हणजे ग्राउंड नाही, काय नाही, शाळेलाच खोल्या नाहीत तर ग्राउंड कशाचं. आणि अशा परिस्थितीत काम करणं मला जरासं थोडंसं अवघड वाटायला लागलं. पण हळूहळू मी विचार केला इथंसुद्धा आपल्याला काम करता येईल आणि हळूहळू मी कामाला सुरुवात केली. तुमचा वर्ग 9वीचा पाहिल्यानंतर 3 वर्गामध्ये सशक्त वर्ग मला वाटला की व्यवस्थित असणारा वर्ग. तुमच्या पाठीमागची बॅच आता गेल्या महिन्यातच इथं गेट टुगेदर झालं, त्याच्यामधली जरा अल्लड होती. पण तुम्ही कसं होता, जरा अशी सुज्ञ असल्यासारखं मला वाटत होतं. तुमचा वर्ग मला त्यावेळेला खरोखर असा भावला की इथं काहीतरी करण्यासारखं. आणि त्याच्यानंतर पुढचा वर्ग 10वीचा होता, तो काय जाणारच होता त्या वर्षी. आणि मग त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली. एक प्रसंग मला आठवतो, तुमच्याच वर्गातला खो खोचा डाव ग्राउंडवर केल्यानंतर एका मुलीला घरी गेल्यानंतर त्या आईनं मारलं अशी ती मुलगी एक होती, बरोबर आहे, होती. तर दुसऱ्या दिवशी मला तक्रार आली. तक्रार म्हणजे कशी, पालकांनी नाही केली, की मुलींनी सांगितलं सर काल खो खो खेळलो आणि त्या मुलीच्या आईनं मारलं, तू ग्राउंडवर काय खेळलीस. हे असं आम्हाला मुलींच्याकडं कळलं. आता म्हटलं इथं जर घरात पालक असं करत असतील खेळलेल्या मुलांना तर म्हटलं इथं काम कसं. पण मी नाही थांबलो नाही, कामाला सुरुवात केली. गोडसे सरांनी सांगितलं सर
कर्मवीर पारितोषिक गेल्या वर्षी थोडक्यात हुकलंय, या वर्षी आपल्याला मिळवायचं आहे आणि त्या दृष्टीनं कामाला सुरुवात. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे. फुलेला जरी बघून कुणाचे. हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली. काळोखाच्या दारावरती. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. सहा ऋतूंचे सहा सोहळे. सहा ऋतूंचे सहा सोहळे. येथे भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर बाळाच्या चिमण्या ओठातून. बाळा
माझ्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. अनंत मरणे झेलून घ्यावी अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे. आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल. बाई मी आलोच. रडत आलो जिथे गेलो रडू नाही. घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी. चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही. मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाट हवी. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवते.
ती मजा आता पोटात झाड खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती टीटीच्या पिरडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर ओढती फुलपाखरांचे थवे पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो. तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंग मंगळ बड्डे कोणाच्या कोणाची चंगल ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी. गॅदरिंगच्या तालमीची गोष्टच न्यारी. गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी. किलबिल त्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे. पाखरोहून आलो फांद्यावर तुझ्या बागडलो. पंखात बळ दिले तू पक्षी बनून सज्ज झालो. ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार. संस्कार घडवूनी शिल्प तू केले साकार. मायेने वर्ग सजविले जणू दुसरे घर मानूनी. पोरके वाटे आज आम्हाला तुला चाललो सोडून. आईच्या मायेने लाविला जिने लळा. मी विसरू कशी ती शाळा. धन्य ती माझी शाळा. धन्य मराठी
मराठी शाळा. अजूनही मिस करतो ते सारे, ते क्षण, तो जिव्हाळा. मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी आणि माझ्यातच हरवलेली माझी मराठी शाळा. धन्य ती मराठी शाळा, ती स्वतः ओसाड होत चालली आहे. पण तिने आज अनेक पालकांना आपल्या मुलांच्या इंग्रजी शाळेची फी भरायच्या लायक बनवले. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कधी वाढले दुरावे, कळे ना जुरे बाग आता. सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा, का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे नडायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धडका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी
आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. हो आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, रूप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय, लफडे लोचे नेहमीच हाय, पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी आपली यारी आपली यारी. दोस्त है तू अपना, जान से प्यारा है, जान है तू अपनी, तू सबका दुलारा है. तू गेल्यावर काय करू, मस्ती सांग कोणाशी करू, आमचा आहेस कार्टून तू, जाऊ नकोस रडवून तू. आठवण येईल तुझी, तू परतून येशील का. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. अभ्यासाच्या नावात खोटा बोललास, मजा मारलास आणि काय करून बसलास रे. पोराच्या खोट्याची शिक्षा बाप आयुष्यभर भोगणार. पोरांनो आता तरी छान वार. आपली यारी